नमस्कार, मयूरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे। कशा सर्व मजेत ना। आज आपण बघणार आहे पार्टीसाठी असा स्पेशल मेनू फ्राइड राईस बघणार आहे आपण या व्हिडिओमध्ये। मस्त असा एकदम भारी होतो। चला आता आपण सुरुवात करूया। आणि अगदी बाहेर ह्याच्यावरती जसा मिळतो ना हॉटेलमध्ये तसा। आणि त्यासाठी काय करावं, स्मोकी फ्लेवर म्हणजे बाहेर आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा स्मोकी फ्लेवर असतो, तर आपला घरी केल्यानंतर तसा होत नाही। म्हणून तर मग आपण काय करायचं तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायचं। स्मोकी फ्लेवरचा एकदम भारी असा फ्राइड राईस बघायचा आपल्याला। इथे मी फरसबी घेतलेली आहे चिरून, शिमला मिरची घेतलेली आहे 2 शिमला मिरची, एक मोठा चिरलेला कांदा, पाव किलो कोबी आणि 2 गाजर घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। गाजर चॉप करून घेतले आहेत एकदम बारीक असे। चवीप्रमाणे मीठ लागणार आहे। इथे अद्रक लसूण मिरची याची पेस्ट केलेली आहे आणि इथे कांदापात लागणार आहे। हे एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे। आणि यामध्ये मसाला घालण्यासाठी घालायचे आपल्याला, तर तो काय करायचा ते तुम्हाला सांगते पुढे। आणि इथे मी ताजा भात असा शिजवून घेतलेला आहे, अगदी मोकळा सुटसुटी। तो आडा कोलम तांदूळ आहे हा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही दुसरा कोणता तांदूळ घेऊ शकता। आणि इथे मंचुरियन पण बनवत आहे मी एका बाजूला, तर मंचुरियनची रेसिपी नंतर येईल। भरपूर व्हिडिओ मोठा झाला असता। एका बाजूला मंचुरियन फ्राय करत होती, तळत होती, आणि एका बाजूला भात करत होती म्हणजे फ्राइड राईस करत होती। आता आपण भाताकडे बघूया। आणि मस्त अशी क्रिस्पी मंचुरियन होतात एकदम भारी। आमच्या इथे केली की सर्वांना आवडतात। आणि बाहेरचं आणण्यापेक्षा, बाहेरून आपल्या गाडीवरून आणण्यापेक्षा त्यांचं तेल वगैरे बरोबर नसतं, त्यापेक्षा आपण घरीच करू शकतो। मस्त असे हे मंचुरियन, कोबीचे मंचुरियन एकदम छान होतात। हे मंचुरियन एका बाजूला करते आणि आता आपण भाताकडे भात करायचे। तर इथे मोठी कढई घेतलेली आहे, यामध्ये 3 चमचे तेल घातले, अद्रक लसूण हिरवी मिरची याची पेस्ट केलेली आहे, तर ती घालायचे। आणि आपल्याला हे आहे ते पूर्ण फास्ट गॅसवरतीच करायचे, म्हणजे भाज्या नरम पडणार नाहीत। भाज्या थोड्याशा आपल्याला अशा कच्च्याच पाहिजे। यामध्ये एक चिरलेला कांदा घेतलेला आहे, उभा स्लाइस करून घेतलेला आहे, तो थोडासा परतून घ्यायचा आहे आपल्याला। ह्यामध्ये भाज्या जास्त हे करायच्या नाहीत, परतायच्या नाही आहेत। अगदी 1-2 मिनिटासाठी आपल्याला हे भाज्या परतून घ्यायचे। कांदा परतून झाला की मग यामध्ये 1-2 मिनिटानंतर यामध्ये आपण बाकीच्या भाज्या घालून घेऊया। फरसबी आणि शिमला मिरची घातलेली आहे यामध्ये मी। शिमला मिरची थोडीशी मोठीशी ठेवलेली आहे मी। आणि ते चांगलं असं परतून घ्यायचे, फास्ट गॅसवरतीच करायचे। आणि यामध्ये मीठ घातले, चवीप्रमाणे मीठ घालायचे आपल्याला। हे सर्व फास्ट गॅसवरतीच परतून घ्यायचे आपल्याला। हे कुठेही गॅस आपल्याला बारीक करायचा नाही आहे। आता हे 1-2 मिनिटानंतर परतून झालेलं आहे। आता यामध्ये कोथिंबीर थोडीशी घेतलेली ती, आणि गाजर आपण हे केलेला चॉप केलेला, तर तो घालून घ्यायचा आहे। आणि हे पण आपल्याला फास्ट गॅसवरती परतून घ्यायचं आहे। थोडीशी कांदापात घालते यामध्ये, आणि बाकीची कांदापात आहे ते आपण वरून घालायचे गार्निशिंगसाठी। फास्ट गॅसवरती परतून घ्यायचं आहे। फ्राईड राईसला आहे ना, कोणता पण आपण चायनीज पदार्थ बनवतो त्यामध्ये मिरी पावडर नक्की घालायची। मिरी पावडरनी चव एकदम भारी होते। आणि बाहेर जेव्हा आपण खातो तर त्याला चव एक वेगळी येते। त्यामध्ये ते अजिनोमोटो मीठ असतं ना, तर ते घालतात, त्यामुळे ते फ्राईड राईस किंवा चायनीज पदार्थ असतात त्याला चव एक वेगळीच लागते। आपण घरी बनवतोय म्हणून तर आपण ते मीठ वगैरे घालत नाही अजिनोमोटो, आणि ते चांगलं नसतं आपल्या आरोग्यासाठी। आता इथे भाज्या परतून होते, एकीकडे मंचुरियन पण फ्राय करायला ठेवलेले आहेत। आणि इथे मी मिरी पावडर घातलेली आहे, एकदा परतून घ्यायचे। आणि यामध्ये आता आपण फ्राईड राईस मसाला घालायचा आहे। एक 10 रुपयाचा फ्राईड राईस मसाला मिळतो, तर तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। अख्खा पॅकेट घालत आहे मी, बाकीचं याच्यामध्ये कोणतंही आपण हे घालत नाही, मसाले घालत नाही। सोया सॉस घेतलेला 1 चमचा, एवढंच आपल्याला घालायचं। जर तुम्हाला शेजवान फ्राईड राईस पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी या टाईमला आपण ह्यामध्ये 1-2 चमचे शेजवान चटणी घालू शकतो। पण हे मुलांसाठी बनवत आहे, मुलांना जास्त तिखट नको म्हणून तर मी ह्यामध्ये घातलेलं नाही आहे शेजवान चटणी। आणि इथे मी मिरी पावडर घातलेली आहे, 1 पाव चमचा मिरी पावडर घातलेली आहे। व्हाईट मिरी पावडर आहे, म्हणजे पांढरी मिरी पावडर असते तर ती घेतलेली आहे। इथे भात फोडून घेतलेला आहे, तर तो घालायचा आहे यामध्ये। आणि चांगलं परतून घ्यायचं आहे अगदी फास्ट गॅसवरती। अगदी मोजक्या साहित्यामध्ये एकदम घरच्या घरी असा फ्राईड राईस मोकळा सुटसुटीत असा होतो। आणि आता आपण हे चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि स्मोकी फ्लेवर येण्यासाठी काय करायचं आपल्याला, तर मी ते तुम्हाला पुढे सांगते। आता हा भात फ्राय करून झाला आपला, म्हणजे चांगला फास्ट गॅसवरती परतून झाला। 1-2 ते 3 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचा आपल्याला हा भात। एकदम मोकळा सुटसुटीत झाला आहे आणि मस्त एकदम झाले। कलर
मस्त असा हेल्दी असा आपला फ्राईड राईस घरच्या घरी अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला स्मोकी फ्लेवर म्हणजे आपण जसा बाहेर गाडीवरती किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर एक त्यांचा सुगंध असा असतो, तो कसा वेगळाच येतो हे भाताला। त्यासाठी आपण काय करायचं, आपण घरी केलं तर होत नाही, तर त्यासाठी काय करायचं तर मी तुम्हाला सांगते। आणि वरून थोडीशी कांदापात घातलेली आहे, परत एकदा मिक्स करून घ्यायचा। थोडंसं बाजूनी कांदापात ठेवून देते आणि आता यामध्ये मी एक डिश ठेवणार आहे कढईमध्ये। आता हे आपलं मिक्स करून झालं की मग मधोमध असं मी एक डिश ठेवणार आहे आणि इथे मी नारळाची करवंटी जळून घेतलेली आहे आणि आता याच्यावरती डिश ठेवले आणि त्याच्यावरती तेल घालायचे आपल्याला, तेल घालायचे आणि पटकन असं झाकण ठेवून द्यायचे, वाफ बाहेर नाही जाऊन द्यायची। एक काहीतरी जड असं हे ठेवायचं याच्यावरती आणि नंतर मग काढायचं एक 10 ते 15 मिनिटांनी। एकदम भारी असा स्मोकी फ्लेवर येतो फ्राईड राईसला, अगदी बाहेरून विकत आणले असं वाटतं, एकदम भारी होतो। तुम्ही पण अशा प्रकारे करा। आणि आता आपण हे परत एकदा मिक्स करून घ्यायचे आणि सर्व करून घ्यायचे। शेजवान चटणी, मंचुरियन आणि फ्राईड राईस मस्त असा आपण एखाद्या पार्टीसाठी किंवा मुलांच्या बर्थडेसाठी आपण हा असा फ्राईड राईस करू शकतो, एकदम मस्त होतो। हा फ्राईड राईस आहे आरामशीर 5 ते 6 माणसांना पुरू शकतोय। एकदम भारी असा फ्राईड राईस तयार झालेला आहे। कलर बघा काय भारी आलेला आहे। इथे शेजवान चटणी घेतलेली आहे मी आणि मंचुरियन, मस्त असा हा मेनू झालेला आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। खात राहा, मस्त राहा, भेटूया पुढच्या नवीन